रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे आपल्या लाडक्या विठुमाऊलीचं स्मरण करून तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला ती या भजन मालिकेमध्ये अतिशय मनापासून स्वागत करते. माऊली, बहीण भावाचं नातं हे अनोखं आणि हवहवसं असतं. याच नात्याचा उत्सव म्हणजेच आज भाऊबीज आहे. झी मराठीतर्फे सर्व रसिक प्रेक्षकांना भाऊबीजेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे की जो आनंद योग्याला समाधीचा तो सामान्य माणसाला भजनाचा. योगी समाधी अवस्थेमध्ये गेल्यानंतर ज्या आनंदाची अनुभूती योग्याला येते किंवा ज्या अवस्थेला योगी पोहोचतो तीच अवस्था, तीच आनंदाची अनुभूती सामान्यातल्या अतिसामान्य माणसाला भजनाच्या माध्यमातून देहातीत अवस्था प्राप्त झाल्यावर येते. ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहाते सांभाळी ही अवस्था वारकऱ्याच्या जीवनामध्ये पांडुरंगाचं भजन करता करता सहजगत्या प्राप्त होते. त्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. शुद्ध अंतःकरणापासून भजन आणि नामस्मरण केलं की ही अवस्था प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात की पांडुरंगा, मी तुझ्या नामाचं भजन अखंड करीन, त्यामध्ये कुठलाही खंड पडू देणार नाही. कारण मला तुझ्याच नामावर आता विश्वास आहे. अनिक दुसरे मज नाही आता नेमिले या चित्तापासून या. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी स्वप्नी जागृती स्वप्नी पांडुरंग. सर्वत्र जर पांडुरंग आहे तर पांडुरंगा तुझ्या नामाशिवाय दुसरा ध्यास असणार कसा? दुसरा ध्यासही नाही आणि दुसरा विश्वासही नाही. अंतरी विश्वास अखंड नामाचा. नामामध्ये असं काय आहे? एका गावामध्ये एक गरीब कुटुंब राहत होतं आणि त्या कुटुंबातल्या मुलाला, फार गरीब कुटुंब, आणि त्या मुलाला एका चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन हवं होतं आणि तो प्रवेश शाळा नाकारत होती. कारण मुलगा गरीब आहे, फी भरू शकणार नाही, हवे तसे बूट हे अमुक तमुक आणू शकणार नाही. आणि मुलगा मग तिथल्या आमदारांकडे गेला. आता ते आमदारही खूप वर्ष आमदार राहिलेच नव्हते. पूर्वी कधी काळी निवडून आलेले आमदार होते, आता वयस्कर झाले होते. त्यांना सांगितलं की आमदार साहेब, मला अमुक अमुक शाळेमध्ये प्रवेश हवाय, तुम्ही जर चिठ्ठी दिली तर काम होऊ शकेल. तात्काळ माजी आमदारांनी चिठ्ठी दिली आणि त्या मुलाला प्रवेश मिळाला. हो, मग माय बाप हो, एका पडलेल्या खूप वर्षापूर्वी आमदार असलेल्या माणसाची चिठ्ठी निघून शाळेत जर प्रवेश मिळत असेल तर संपूर्ण विश्वाचं पालन पोषण उदरभरण करणाऱ्या परमात्मा पांडुरंगाचं नाव घेतल्यानंतर या भवसागरातून आपण का तरणार नाही? नाही का? या भक्ती विद्यापीठामध्ये आपल्याला प्रवेश का मिळणार नाही? मिळायलाच पाहिजे. आणि तो विश्वास तुकोबारायांना होता आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, हरी तुझे नाम गायीन अखंड. ऐकूया. हरी तुझे नाम गायीन अखंड, हरी तुझे नाम
गाईन अखंड हरी तुझे नाम गाईन अखंड. हरी तुझे नाम गाईन अखंड हरी तुझे नाम गाईन अखंड. याविन पाखंड नेने काही याविन पाखंड नेने काही. अंतरी विश्वास अखंड नामाचा अंतरी विश्वास अखंड नामाचा. तुका म्हणे आता देई संत संग तुका म्हणे आता देई संत संग. तुका म्हणे आता तुका म्हणे तुका म्हणे आता देई संत संग. देई संत संग तुका म्हणे तुका म्हणे संग तुका म्हणे आता. तुका म्हणे आता देई संत संग तुका म्हणे आता देई संत संग तुका म्हणे आता देई संत संग. तुझे नामी रंग भरो मना तुझे नामी रंग भरो मना. अंतरी विश्वास अखंड नामाचा अंतरी विश्वास अखंड नामाचा. काया म्हणे वाचा काया म्हणे वाचा काया म्हणे वाचा काया म्हणे वाचा काया म्हणे वाचा. हेची देई अंतरी विश्वास अखंड
अखंड नामाचा अखंड नामाचा रामकृष्ण हरी माऊली. आपण तन मन धनाने भगवंताची सेवा करत असतो, पण ती फुकट सेवा करत नाही, तर भगवंताकडे काही ना काहीतरी मागत असतो त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये. पण तुकोबाऱ्यांचं मला एक सुंदर असं प्रमाण आठवतं. तुकोबारे म्हणतात, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी. भगवंता, माझ्या जीवनाचं मागणे, जीवाचंही मागणे आणि देवाचंही मागणे. जीव मागणी करतो तो स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी तो भगवंताकडे मागणी करत असतो. तर आपण सहजच म्हणत असतो की एखादा निवडणूक लागली आणि निवडणूक लागल्याच्या नंतर एखादे आमदार खासदार एखाद्या गरिबाच्या घरी येतात आणि गरिबाच्या घरी आल्याच्या नंतर आपण म्हणतो की अरे हा एवढा मोठा माणूस ह्या गरिबाच्या घरी आला, कशाकरिता आला? तर एका मतासाठी आला. म्हणजे हा भगवंत सुद्धा भक्ताकडून एकच अपेक्षा करतो की माझ्या जीवनामध्ये मला तुमचं प्रेम हवे, की देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्या भगवंताला त्या भक्ताचं प्रेम आणि तेही अंतकरणापासून असावं ही मागणी तो भगवंताकडे करत असतो. आणि संत सुद्धा मागणी करतात. ती मागणी अशी आहे की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. अरे भगवंता, मला द्यायचंय तर तू असं दे की ज्याच्यामध्ये माणूस असताना खूप चांगला आहे, पण त्याला ज्या वाईट व्याधींनी ग्रासलेलं आहे ते त्याच्या जीवनातलं नष्ट कर. राहिलेला माणूस तर सज्जनच आहे, राहिलेला माणूस तर चांगलाच आहे, अशी मागणी ज्ञानोबरायांची भगवंताकडे. हे संत विचार आहेत की ज्या मागणीमध्ये सार्थ असा विचार दडलेला आहे, सार्थ ह्या जगाचा फायदा दडलेला आहे. आणि असंच मागणं आपल्या गणरायाला सर्व तरुण बांधव गणपती बाप्पा आला आणि अनेक वेळा करत असतात की भगवंता, मी तुझ्याकडे काय मागणं करतोय. आणि असं सुंदर असं गीत आपल्या समोर या ठिकाणी आकांक्षाताई नगरकर देशमुख ह्या सादर करणार आहेत. तर ऐकूयात यांच्या मुखातून सुंदर असं भक्तिगीत. मागतो आता
रामकृष्ण हरी, दिव्य पादुका, सिद्ध चिंतामणी, परीस, कामधेनू आणि कल्पतरुचा साक्षात आदिशक्तीचा अवतार म्हणजे रेणुका माता, की ज्या रेणुका मातेने माहूरगडाला पवित्र आणि पावन केलं. आणि जो कोणी भक्त माहूरगडच्या रेणुका मातेचं दर्शन घेण्याकरिता जातो त्याच्या जीवनाच्या सर्व चिंता रेणुका माता दूर करते. आणि असंच सुंदर असं भावगीत, भक्तिगीत आपण ऐकूयात भाग्यश्री ताईच्या मुखामधून. बोल भवानी, बोल भवानी, बोल भवानी, बोल भवानी, बोल भवानी जय जगदंबा, बोल भवानी जय जगदंबा. ही माहूरगडची अंबा, ही माहूरगडची अंबा. बोल भवानी जय जगदंबा, बोल भवानी जय जगदंबा. ही माहूरगडची अंबा, ही माहूरगडची अंबा. मूळपीठ कोरी भूमिका, मूळपीठ कोरी भूमिका. तेथे नांदे देवी रेणुका, तेथे नांदे देवी रेणुका. मूळपीठ कोरी भूमिका, तेथे नांदे देवी रेणुका, तेथे नांदे देवी रेणुका. लावण्य रत्नचंद्रिका, लावण्य रत्नचंद्रिका. हे मूळ सृष्टीचे राभा, हे मूळ सृष्टीचे राभा. बोल भवानी जय जगदंबा, बोल भवानी जय जगदंबा. ही माहूरगडची अंबा, ही माहूरगडची अंबा. महिषासुर मारिला ठार, महिषासुर मारिला ठार. उतरिला भूमीचा भार, उतरिला भूमीचा भार. सहस्रार्जुन केला ठार, ओ सहस्रार्जुन केला ठार. निवटिले शुंभ निशोभा, निवटिले
तिचे पाय अखंड चित्ती अवलंबा हो अखंड चित्ती अवलंबा बोल भवानी जय जगदंबा बोल भवानी जय जगदंबा ही पाहुरगडची अंबा ही पाहुरगडची अंबा बोल भवानी बोल भवानी बोल भवानी बोल भवानी बोल भवानी जय जगदंबा ही पाहुरगडची अंबा ही पाहुरगडची अंबा ही पाहुरगडची अंबा. रामकृष्ण हरी माऊली, आपण म्हणतो ज्ञानाने कळतं आणि नामाने आकळता येतं. ज्ञानोबारायांनी भगवंताला ज्ञानाने जाणून घेतलं, तर नामदेवरायांनी नामाच्या चिंतनाने भगवंताला आपल्यामध्ये आकळलं. म्हणून तर नामदेवरायांचा अधिकार एवढा मोठा की आज जरी आपण पंढरीला गेलो तरी नामदेवरायांच्या पायरीचं दर्शन घेतल्याच्या नंतरच पांडुरंगाचं दर्शन आपल्याला घेता येतं. आणि त्याचबरोबर आपल्या भागवत धर्माचा प्रसार फक्त महाराष्ट्रापुरता त्यांनी ठेवला नाही, तर अवघ्या भारतभर भागवत धर्माचा प्रसार केला. आणि अशाच नामदेवरायांची एक सुंदर अशी रचना, सुंदर असा अभंग आत्ता आपण ऐकू.
रामकृष्ण हरी. प्रस्तुत अभंग स्त्री संत मांद्याळींमध्ये सर्वोच्च गणल्या जाणाऱ्या अशा जणाबाईंचा. आणि अर्थात जणाबाईंनी ज्ञानोबारायांचं वर्णन करावं ते सख्या म्हणून, आणि निव्वळ सखा नाही तर विवेक सागर, विवेक सिंधू असं वर्णन करावं. अभंगच मुळात गूढ अर्थानं आलेला, की अगदी निवृत्तीदादांसारखी योग परंपरा लाभलेल्या गुरु म्हणून ज्यांना स्वीकारावं आणि कुठेही अभिमानाचा लवलेश नसताना श्री ज्ञानेश्वरी, तर कुठे या चांगदेवरायांना सुद्धा सांगावं की कोरी पाटी किती महत्वाची असते असं म्हणत चांगदेव पासष्टी निर्माण व्हावी. तर कधी आत्मसंवाद श्री अमृतानुभवातनं ऐकायला मिळावा, तर कधी सर्वसामान्यांना समजणारा हरिपाठ ऐकिवात यावा. आणि एवढं करूनही मात्र स्वतः नामानिराळं राहावं. हे सगळं समाजाच्या कल्याणाकरता असंच म्हणावं. आणि अवघा अभिमान मनामध्ये नसताना असा व्यक्ती किंवा असे संत जर समाजात असतील तर हा विवेक त्यांच्या ठिकाणी किती मोठा आहे. नवे नवे सिंधू किंवा सागर हीच उपमा कशी योग्य ठरते हे दाखवून द्यावं जनाबाईंनी ते प्रस्तुत अभंगात. विवेका सागरा ज्ञानाचा सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, हो सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. विवेका सागरा ज्ञानाचा सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, हो सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. मरोनिया जावे जावे, मरोनिया जावे जावे, मरोनिया जावे, बा माझ्याच्या पोटायावे, बा माझ्याच्या पोटायावे, हो विवेका सागरा सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, हो सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. ऐसे करिगा माझ्या भावा, ऐसे करिगा माझ्या भावा, सख्या माझ्या ज्ञानदेवा, 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 हो विवेका सागरा ज्ञानाचा सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, हो सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा.
जावे ओवाळूनी जावे ओवाळूनी जावे ओवाळूनी जावे ओवाळूनी जावे ओवाळूनी जावे ओवाळूनी जन्मोजन्मी दासी जानी जन्मोजन्मी दासी जानी विवेका सागरा ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा ओ सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा ओ सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा. खरं तर सामाजिक मूल्य माणसाच्या विकासासाठीच असतात. याच सामाजिक मूल्यांमधून एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात आली. समाज त्याचं आपल्यावरचं असलेलं ऋण आणि आपण त्याचं काहीतरी देणं लागतो या भावनेने माणसाने आपलं आयुष्य जगावं, याची आपण दखल घेतली पाहिजे. माऊली, आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला.